राजू मिसाळ दादा, गावडे दादा आणि मोरेताई आणि शर्मिलाताई हे नेहमीचे आमचे ओळखीचे आहेत. एकदम घरातल्यासारखे रिलेशन आहेत आणि कधीही त्यांना कुठलंही काम सांगितलं तर तत्परतेने ते काम होतं. आम्ही मध्यंतरी झाडं तोडायचं काम सांगितलं होतं कारण इथं लाईट्स वगैरे येत नव्हत्या झाडांमुळे. तर त्यांनी काल सांगितलं, दुसऱ्या दिवशी येऊन झाडं तोडून सगळं क्लिअर केलं. इव्हन ड्रेनेज बनवणं किंवा साफ करणं किंवा फरशा बसवणं या प्रकारची पण कामं ते तत्परतेने करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे चांगला प्रसंग असू दे, वाईट प्रसंग असू दे, त्यांची उपस्थिती नेहमी असते. म्हणजे कोणाचं अंत्यविधी झाला किंवा काय झालं, म्हणजे जसे सुखात ते एकत्र असतात त्यावेळेला दुःखात पण ते सगळ्यांच्या सहभागी होतात. अमित गावड्यांनी हे पण एकंदरीत काय सांगाल? आता आपण पाहतोय निवडणूक लागलेली आहे, अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेचे उमेदवार आहे, राष्ट्रवादीचे, भाजपचे उमेदवार आहे. काय वाटतं यंदा लढत कशी होईल? नाही, लढत बीजेपीचं 100% लागणार. कारण म्हणजे सांगायचं तर सगळ्या धर्मांच्या लोकांना घेऊन वरती जात आहेत ते. असं नाही की एका सगळे सर्व धर्म समभाव, कधी कोणाला अशी कमी जास्त वागणूक नाहीये. शिवाय राजूदादांनी तर कोविडच्या वेळेला आमच्या इथं प्रत्येक म्हणजे मिठापासून तेलापर्यंत, चहा पावडर म्हणजे 1 महिना सामान पुरत एवढं प्रत्येकाला किट दिलेलं होतं. प्रत्येकाला त्यांना म्हणजे फक्त सांगितलेलं, काही लोकांची फायनान्शियल कंडिशन त्यावेळेला खूप खाली गेली होती. त्यांना सांगितलेलं, त्या एका शब्दावर त्यांनी सगळ्यांना इथे किट वाटले होते. आणि तेवढंच शर्मिलाताई म्हणा किंवा मोरेताई म्हणा, लेडीजच्या बाबतीत सपोर्टिव्ह आहेत. बचत गटाची कामं असू द्यात किंवा काय असू द्यात, त्या नेहमी तत्परतेने आम्हाला हेल्प करतात.